तर आज आपण धम्मानुसती या विषयावर आधारित ध्यान प्रशिक्षण घेणार आहोत. आणि धम्मानुसती हे जे ध्यान प्रशिक्षण आहे, तर धम्मानुसती हा जो ध्यानाचा विषय आहे तो आता आपल्याला समजून घ्यायचा आहे. तर यामध्ये प्रामुख्याने दोन शब्द आहेत, धम्म आणि अनुसती. तर धम्म म्हणजे काय, धम्म कशाला म्हणतात? आता आपल्याला माहिती आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ लिहिला. तर त्या ग्रंथामध्ये अतिशय सुटसुटीत अशी मांडणी आपल्याला केल्याचं दिसून येते. सद्धम्म, धम्म आणि अधम्म अशा पद्धतीने एक मांडणी आपल्याला त्या ग्रंथामध्ये आढळते. तर ती ठीक आहे, ती अतिशय महत्त्वाची बाब आहे. परंतु हाऊ टू प्रॅक्टिस, आपल्याला प्रॅक्टिस कशी करणार, तो एक माहितीचा भाग झाला. माहिती आता आपल्याकडे अनेक प्रकारची असते, विस्तृत स्वरूपाची माहिती असते. पण जेव्हा आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे तेव्हा त्याची एक मेथड, त्याची एक पद्धती असणं गरजेचं आहे. तर या ठिकाणी धम्म हा जो शब्द आपण वापरलेला आहे, तर तो शब्द प्रामुख्याने दोन प्रकारे समजून घेतला पाहिजे. कोणत्या दोन प्रकारे? तर धम्म हा जो शब्द बुद्धाच्या वाणीमध्ये येते, तर त्याच्यामध्ये अनेक अर्थ आहेत. तो एका अर्थाने शब्द नाही. धम्म म्हटल्यावर जे परियत्ती धम्म असा शब्द येते. परियत्ती म्हणजे जी शिकवण आहे भगवान बुद्धाची, तर त्या शिकवणुकीला परियत्ती धम्म असं म्हटलेलं आहे. त्याचप्रमाणे आपण पाहतो निसत्त धम्म हा शब्द दिसते आपल्याला. निसत्त धम्म म्हणजे काय, तर जे निर्जीव गोष्टी आहेत त्याही गोष्टींच्या बाबतीत धम्म हा शब्द आपल्याला आढळून येते. तशाच प्रकारे थोडंसं आपण अजून थोडंसं विचार केला तर कुशल धम्म, अकुशल धम्म, अव्याकृत धम्म, क्रिया धम्म हे शब्दप्रयोग आपल्याला दिसतात. म्हणजे धम्म हा शब्द प्रत्येकच ठिकाणी आपल्याला आलेला दिसतो. मग धम्म या शब्दाचा अर्थ काय होतो? विषय. धम्म म्हणजे काय? विषय, एक सब्जेक्ट, एक बाब असं त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला हे लक्षात घ्यायचं आहे की जेव्हा आपण धम्माची अनुपस्थना करतो तर त्यामध्ये प्रामुख्याने कुशल धम्माची अनुपस्थना करतो. कुशल धम्माची अनुपस्थना करतो. आणि धम्मानुपस्थनेच्या अंतर्गत जे धम्म किंवा जे विषय बोधीकडे घेऊन जाणारे आहेत त्याला धम्म म्हटलेलं आहे. कोणत्याही गोष्टीला धम्म नाही म्हटलेलं आहे. फक्त बोधीकडे घेऊन जाणारे जे विषय आहेत त्यालाच धम्म म्हटलेलं आहे. ज्यामध्ये प्रामुख्याने 37 बोधीपक्ष धम्म उदाहरण दिसते आपल्याला. कारण हे धम्म काय करतायत, हे विषय काय करतात, आपल्याला बोधीकडे घेऊन जात आहेत. म्हणजे बोधीकडे घेऊन जात आहेत म्हणजे आपले निवरण धर्म नष्ट करतात. आपले चित्ताचे, वाचेचे, कायेचे जे दुष्कर्म आहे, दुराचरण आहे ते नष्ट करतात. म्हणजे बोधीकडे घेऊन जातात आणि म्हणून त्याला धम्म म्हटलेलं आहे. आता अनुसती याचा अर्थ काय होतो? अनुसती याचा अर्थ होतो स्मरण करणे. अनुसती म्हणजे स्मरण करणे, गोष्ट लक्षात ठेवणे, गोष्ट विसरू न देणे. कारण गोष्टींचं विस्मरण झालं, गोष्टी विसरल्या तर आपण त्याची प्रॅक्टिस करू शकतो का? जसं आता या ठिकाणी आपण आलो आणि आपल्या घरीच जायचा रस्ता विसरून गेलो तर शक्य होईल का आपल्याला घरी जाणार? आज आपण जेही काही कामं करू शकतो ते आठवणीत ठेवल्यामुळे करू शकतो. जर आठवणीत जर गोष्टी ठेवता आल्या नाही तर आपल्याला कोणताही व्यवहार करता येत नाही. जेव्हा लोक वयस्कर होतात
तेव्हा त्यांना डिमेन्सिया वगैरे असे काही मानसिक आजार होतात, ज्या आजारामुळे ते लोक काही गोष्टी लक्षात ठेवत नाहीत. जसं एखादी वस्तू त्यांनी टेबलवर ठेवलेली असेल तर ते विसरून जातात की त्यांनी ती वस्तू टेबलवर ठेवलेली आहे, आणि मग म्हणतात मी त्या टेबलवर वस्तू ठेवलीच नाही म्हणतात. ती वस्तू कुठे गेली म्हणतात, इथे ठेवली का तिथे ठेवली तिथे ठेवली. असं किती म्हणजे अडचणी येतात. किंवा आपण लहान असताना ते एक नानाजी का चष्मा नावाचं एक हे होती स्टोरी. त्याचा चष्मा कपाळावर लावून ठेवलेला असतो आणि तो घरभर शोधत राहतो लक्षात नसल्यामुळे. म्हणजे स्मरण, त्यालाच म्हणतात स्मरण. म्हणजे याचा अर्थ काय झाला, धम्मानुस्मृती म्हणजे धम्माचं स्मरण ठेवणे, धम्माला आठवणीमध्ये ठेवणे, धम्माला लक्षात ठेवणे, असा त्याचा अर्थ आहे. धम्म जर लक्षात नाही राहिला तर धम्माचं पालन करता येणारच नाही. आपण लोकांना म्हणतो ना, लोक धम्माचं पालनच नाही करत, धम्म पालनच नाही. कसंही करतील पालन, त्यांच्या तो धम्म लक्षातच पाहिजे, लक्षातच नाही. का लक्षात नाही? कारण त्या जनतेपर्यंत तो धम्म शिकवला गेला नाही, सांगितला गेला नाही, त्याची ट्रेनिंग दिली गेली नाही, तर त्यांच्या लक्षातच नाही राहील तर ते पालन कसे करतील? आता ज्या गोष्टी त्यांच्या लक्षामध्ये आहे त्याचं पालन करतात. गेल्या 50 वर्षापेक्षा जास्त काळापासून किंवा जवळपास 60-70 वर्षाचा कालावधी झाला, अनेक बौद्ध लोकांना ही गोष्ट लक्षात राहिलेली आहे की आपण कुठल्याही हिंदू देवी देवतांना मानायचं नाही, त्यांचे सणवार करायचे नाही. तर करतात का लोक? नाही करत. कारण त्यांना ते पसरवलं ना तेवढं, पुस्तकामधून, गाण्यांमधून, किंवा प्रवचनांमधून, भाषणांमधून, व्याख्यानांमधून, लेखनांमधून, हर प्रकारे लोकांच्या मनावर त्या विषयाची बांबार्डिंग झालेली आहे. आणि बांबार्डिंग झाल्यामुळे प्रत्येक बौद्ध माणसाला ही गोष्ट माहीत झालेली आहे की बाबा रे, आपण कुठल्याही हिंदू देवी देवताला मानलं नाही पाहिजे, त्यांची पूजापाठ केली नाही पाहिजे, घरामध्ये त्यांचं स्थान नसलं पाहिजे. माहीत झालं, त्यांना माहीत आहे की कुठलंही क्रियाकर्म ब्राह्मणाच्या हातून आपल्याला करायचंच नाही आहे, बंदीच्या हातून करायचं आहे, ब्राह्मणाच्या हातून नाही करायचं आहे. माहीत झालं की नाही? प्रत्येकाला हे माहीत झालेलं आहे. मग लक्षात आहे, त्यांच्या लक्षात आहे म्हणून ते पालन नाही करत त्या गोष्टींचं. मग तशासारखं बुद्धाच्या धम्माचा जेवढा प्रचार प्रसार होईल जनमानसामध्ये, त्यांच्या लक्षामध्ये ते राहील, तर मग ते धम्मानुसारही आचरण करतील. आणि जेवढा उत्तम धर्म, श्रेष्ठ धर्माचा प्रचार प्रसार होईल तर श्रेष्ठ धर्माचं आचरण करतील. मेमरी, स्मरणशक्ती हे फार महत्वाची बाब आहे. तर उदाहरण म्हणून मी सांगितलं की स्मरणशक्ती किती महत्वाची बाब आहे. मग धम्मानुस्मृतीचं जेव्हा आपण ध्यान करतो तर याचा अर्थ काय झाला, धम्माचं अनुस्मरण करतो, धम्माला बरोबर लक्षात ठेवतो आपण. ठीक आहे, आता हे लक्षात राहील, धम्माचं अनुस्मरण करणे. तर आता धम्माचं अनुस्मरण करताना आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागते. आताच मी सांगितलेलं आहे, धम्म एकूण किती प्रकारचे आपण सांगितलेले आहे? 4 प्रकारचे. किती प्रकारचे? 4 प्रकारचे. धम्माच्या अंतर्गत अनेक गोष्टी येतात, पण आपण जेव्हा मेडिटेशन करतो किंवा ध्यान करतो तर आपल्याला 4च गोष्टी लक्षात घेतल्या तरी चालू शकतात. कोणते? कुशल धम्म, अकुशल धम्म, अव्याकृत धम्म आणि क्रिया धम्म. ठीक आहे, हे 4 प्रकारचे धम्म. तर यामध्ये कुशल धम्म कोणते होत? ज्याचा परिणाम चांगला येतो म्हणून त्याला कुशल म्हटलेलं आहे. अकुशल धम्म कोणते होत? ज्याचा परिणाम वाईट येतो म्हणून त्याला अकुशल म्हटलेलं आहे. अव्याकृत म्हणजे काय? जे रिझल्टंट असतात, म्हणजे रिझल्ट असतात, ते परिणाम असतात, ते क्रिया नसते, तो परिणाम असतो. जसं एखादा मुलगा झाडावर चढतो आणि झाडावर चढल्याच्या नंतर तिथे काही फळं तोडतो म्हणा, काहीतरी करतो, हे त्याची क्रिया आहे, कृती आहे त्याची. पण तिथून तो खाली पडला आणि खाली पडून त्याचा हात मोडला, आणि हात मोडल्यानंतर त्याला जी पीडा होत आहे, ज्याला जो त्रास होत आहे, जी त्याला तकलीफ होत आहे, तर ते कर्म आहे का? तो रिझल्ट आहे. तो काय आहे? तो रिझल्ट आहे. मग रिझल्ट आहे, पण त्याचाही आपलं एक ऍक्टिव्हिटीज आहे. अरे मला दुखत आहे, अरे मला चांगलं नाही वाटत आहे, हे त्याची ऍक्टिव्हिटी आहे. परंतु त्याला आपण रिझल्ट म्हणतो, आपण ते कर्म नाही म्हणू शकत त्याला. म्हणून त्याला म्हणतात अव्याकृत, म्हणजे रिझल्ट. आणि क्रिया म्हणजे जे बेसिक शरीराच्या हालचाली असतात त्यांना क्रियाधर्म म्हणतात. जसं भूक लागली, जेवण करतो आपण, तहान लागली, पाणी पितो,
मलमूत्र त्यागणे असेल, थकवा आल्यानंतर उठून उभे राहतो, उभं राहून थकवा आल्यावर आपण बसतो किंवा नुसतं चालतो, येरझाऱ्या मारतो, हे सगळे कर्म असतात शरीराचे, पण हे कुशलही नसतात ना अकुशलही नसतात. याचा काही कुशल अकुशलाशी संबंध नसतो. म्हणून त्याला क्रियाधर्म म्हणतात. तर आता हे धर्म झाले. तर या धर्माच्या अंतर्गत आपल्याला काय करावं लागतं? अनुस्मरण करावं लागतं. की आपल्या मनामध्ये अनेक प्रकारचे कुशल आणि अकुशल गोष्टी असतात. आता आपण रिझल्टंटचा विचार नाही करू शकत आणि क्रियाधर्माचा विचार नाही करू शकत. कारण काय? रिझल्टंट हे आपण करत नाही, ते परिणाम असतात. आणि क्रियाधर्म हे तर सिंपल गोष्टी आहे, जे मी आता समजावून सांगितलेले आहे ना. पण ऑब्झर्वेशन करताना आपण ऑब्झर्वेशन या चारही धर्माचा करता आला पाहिजे. आपल्याला निरीक्षण करताना चारही धर्माचा करता आला पाहिजे. पण प्रमुख गोष्टी कोणत्या आहेत? कुशल आणि अकुशल. प्रमुख गोष्टी त्या आहेत. कारण आपल्याला वळण लावायचं आहे मनाला, म्हणजे कुशल आणि अकुशलाच्या बाबतीत वळण लावायचं राहते. जसं एखादे भगवान बुद्धही जरी असले तरी त्यांना भूक लागल्यावर जेवणच करतील ना. आणि एखादा अंगुलीमाल असेल गुंड प्रवृत्तीचे आधीचे, तर तेही भूक लागल्यावर जेवणच करतील. त्यांच्या जेवण करण्यामध्ये काही फरक आहे का? भूक लागण्यामध्ये काही फरक आहे का? त्यांची कृती तेच राहील. जेवण करताना प्रत्येकाचा हात तोंडाकडेच जाईल. मग ते भगवान बुद्ध असू द्या का अंगुलीमाल असू द्या, ते क्रियाधर्म जे असतात, तर ते शरीर म्हणून काही क्रियाधर्म असतात. तर ते त्या ठिकाणी दिसतात. फक्त मुद्दा काय आहे? कुशल आणि अकुशलाचा. एखादा व्यक्ती अकुशल कर्म करतो म्हणून त्याला आपण क्रिमिनल म्हणतो, आणि एखादा व्यक्ती कुशल कर्म करतो म्हणून आपण त्यांना अरहत म्हणतो किंवा साधू संत म्हणतो. म्हणजे फरक कशामुळे पडलेला आहे? कुशल आणि अकुशल धर्मामुळे. आणि म्हणून त्याचं निरीक्षण आपल्याला करायचं राहते. धम्मानुपස්සना म्हणजे त्याचं निरीक्षण करायचं राहते. ठीक आहे ना? लक्षात आलं मी? मग आपल्या मनामध्ये जे धर्म आहे तर ते वेगवेगळ्या पद्धतीने काम करत आहेत. कसे काम करत आहेत? तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या स्मरण, वेगवेगळ्या प्रकारच्या आठवणी आपल्यामध्ये आहेत. आणि त्या आठवणींमध्ये छानबीन करता आली पाहिजे आपल्याला. जसं घरामध्ये वेगवेगळ्या वस्तू असतात आणि त्या जर समजा अशा विखरलेल्या असल्या तर आपण कसं त्याची छानबीन करून अलग अलग करतो त्यांना. किंवा एखादी धान्याचं पोतं असेल, त्याच्यामध्ये दुसरंही धान्य मिक्स झालं, आपण कसं ओळखतो त्याला? अरे हा गहू आहे, अरे हा तांदूळ आहे, हे मसूरची डाळ आहे, तुरीची डाळ आहे, आणि त्याला अलग अलग करतो आपण. तशासारखं आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे धर्म काम करत आहेत, पण त्याला अलग अलग करता आलं पाहिजे. त्याला धम्मानुपස්සना म्हणतात. लक्षात आलं? जोपर्यंत आपल्याला सॉर्टिंग करता येत नाही, अलग अलग करता येत नाही, तोपर्यंत आपण त्याचा निर्णय नाही घेऊ शकत, डिसिजन नाही घेऊ शकत. बहुतांश वेळेस काय होते, आपण अनेक प्रकारच्या दुःखांमध्ये का पडतो? कारण आपण गोंधळलेले असतो. मानसिक पातळीवर गोंधळून असतो आपण. एखादी बेचैनी निर्माण झाली, भय निर्माण झालं, त्या भयासोबतच क्रोधही निर्माण होते, भयासोबतच बेचैनी निर्माण होते. म्हणजे आपल्या मनामध्ये असं वेगळे वेगळेपण आपल्याला करता येत नाही. धर्मांचा अलग अलगपणा धर्माचा करता येत नाही. आणि धर्माचा अलग अलगपणा करता नाही आला की आपल्याला डिसिजन्स घेता येत नाही, निर्णय घेता येत नाही, कुशल काय समजत नाही, अकुशल काय समजत नाही. आणि आपण मग त्या गोंधळलेल्या अवस्थेमध्ये, त्या बेचैन अवस्थेमध्ये कुठलं तरी काहीतरी डिसिजन घेऊन टाकतो, निर्णय घेऊन टाकतो, आणि आपल्याला मग नंतर भविष्यात दुःख अनुभवाची वेळ येते. चांगले नाते दिसते आपले नष्ट होऊन जातात, चांगले पैशाचे व्यवहार आपले बिघडून जातात. परीक्षा, नोकरी अशा ठिकाणी डिसिजन चुकल्यामुळे आपल्याला अडचणी येऊ शकतात. मग याच्या मागचं कारण काय राहते? धम्मानुपස්සना नाही करता येत आपल्याला. त्या समयामध्ये, त्या वेळेमध्ये जे डिसिजन्स घ्यायला पाहिजे, त्याची छानबीन करायला पाहिजे 2-5 मिनिट, ते आपल्याला करता येत नाही. आपण त्या भावनेच्या आहारी जाणे म्हणतो आपण त्याला. कळते पण वळत नाही म्हणतो आपण त्याला. तर हे तर कळते पण वळत नाही हे नष्ट करायचं असेल तर कळलंही पाहिजे ना वळलंही पाहिजे, असं जर पाहिजे असेल तर त्याच्यासाठी आपल्याला धम्मानुपස්සना करावं लागते. तर हे लक्षात राहील, धम्मानुपස්සना किती महत्वाची बाब आहे. तर आता धम्मानुपස්සना करत असताना तुम्हाला एखादी धम्म म्हणजे विषय, एखादा विषय आपल्या कल्याणाचा आहे की कल्याणाचा नाही हे ठरवणे म्हणजे धम्मानुपස්සना. हे ठरवता आलं पाहिजे आपल्याला का एखादा विषय कल्याणाचा आहे की कल्याणाचा नाही आहे. तर कसं ठरवायचं आपण? तर त्याच्यासाठी भगवान तथागतांनी आपल्याला क्रायटेरिया दिला आहे, एक मोजपट्टी दिलेली आहे आपल्याला. जसं आपण दूध मोजतो ना, लिटर वगैरे, अंतर मोजतो, सेंटीमीटर, मीटर, फूट वगैरे, किलोमीटर वगैरे. तशाच सारखं
भगवान तथागतांनी विषयाला मोजण्याची आपल्याकडे मोजपट्टी दिली, धम्माला मोजण्याची मोजपट्टी दिली, ते आपण मोजली पाहिजे. व्यक्तिमत्वाला मोजण्याची जशी मोजपट्टी आहे, शीलवान व्यक्ती आहे की नाही आहे, आपण मोजताना काय शील आणि दुशील या माध्यमाने व्यक्तीचं व्यक्तिमत्व मोजतो की नाही, की तो कोणतं कर्म करतो, कोणतं कर्म करत नाही, याच्यानुसार आपण म्हणतो चांगला माणूस आहे की वाईट माणूस आहे. मग तशासारखं धम्माच्या बाबतीमध्ये आपल्याला जेव्हा छानबीन करायची आहे, बसायचं, छानबीन जेव्हा करायची आहे तेव्हा आपल्याला मोजपट्टी आहे. मग कोणती मोजपट्टी दिली भगवंतांनी आपल्याला? हे शब्द आहेत. कोणते कोणते? स्वाख्यातो भगवता धम्मो, संधिठ्ठिको, अकालिको, एहिपस्सिको, औपनयिको, पच्चतं वेदितव्यो विन्युहीति. 6 शब्द आहेत. हे 6 धम्माचे गुण आहेत. आणि हे 6 धम्माचे जे गुण आहे ना, त्या 6 धम्माच्या गुणानुसार आपल्याला जेव्हा चिंतन करतो, मनन करतो, त्याचं अनुस्मरण करतो, तर ते झालं धम्मानुसतीचं ध्यान. मग आता आपण एक एक शब्द समजून घेतला पाहिजे. स्वाख्यातो भगवता धम्मो, की हा भगवान तथागतांचा धम्म सुआख्यात आहे, म्हणजे चांगल्या प्रकारे शिकवलेला आहे, असा त्याचा अर्थ आहे. चांगल्या प्रकारे शिकवलेला आहे. तर ही अतिशय महत्वाची बाब आहे. आपण भगवान बुद्धांचं कोणतंही सूत्र जर बघितलं तर त्याच्यामध्ये एक सिस्टमॅटिकपणा दिसतो, का बाबा हे शील आहे, हे समाधी आहे, हे प्रज्ञा आहे, हे विमुक्ती आहे, हे विमुक्ती ज्ञानदर्शन आहे. म्हणजे त्याच्यामध्ये कशी एक लिंक आहे ना, एक सिस्टमॅटिकपणा आहे. म्हणून त्याला म्हटलं सुआख्यात आहे, चांगल्या प्रकारे शिकवला गेलेला आहे. पण अनेक बाकीच्या लोकांचे आपण पाहतो अशा प्रकारे सिस्टमॅटिक शिकवलेलं नाही राहत लोकांचं ज्ञान. आणि सिस्टमॅटिक शिकवलं गेलं नसल्यामुळे त्या ज्ञानाचा कसा उपयोग करायचा, कसं पालन करायचं हे समजत नाही. आपल्याला नाही समजत, गोंधळलेले असतो. मग आपल्याला कळतच नाही की कसं. म्हणून आपण पाहतो की अन्य धर्मामध्ये आणि भगवान बुद्ध धर्मामध्ये हा फरक आहे, की भगवान बुद्धाचा धम्म सुआख्यात चांगल्या प्रकारे शिकवलेला असल्यामुळे आपल्या धम्मामध्ये लोकांना, उपासक असो का भिक्षू असो, काया वाचा आणि चित्ताचं वळण आहे. वळण लागलेलं आहे, त्यांना लागते वळण, कारण शिकवलेलं तसं आहे. पण अन्य धर्माच्या लोकांना काया वाचा चित्ताचं वळणच नाही लागत, कारण त्यांचा धर्म शिकवलाच असा गोंधळलेल्या पद्धतीमध्ये आहे की त्यांना नेमकं पालन कोणत्या गोष्टीचं करायचं आहे तेच त्यांच्या लक्षात राहत नाही, समजत नाही. आणि त्याच्यामुळे मग त्यांच्याकडे धर्म अस्तित्वात येतो. मग पूजापाठ करणे, व्रतवैकल्य करणे, उपासतापास करणे किंवा या प्रकारच्या ज्या गोष्टी आहेत त्या करणे म्हणजे त्यांच्यासाठी धर्म आहे. म्हणजे आपल्या कायावाच्या मनाला वळण लावणे त्यांच्यासाठी धर्म नाही, कारण ते शिकवलेलंच नाही चांगल्या प्रकारे. अधूनमधून कुठेतरी सांगितलेलं आहे, अदामधात कुठेतरी घुसळलेलं आहे ते, पण सिस्टमॅटिकपणा त्याच्यात नाही. म्हणून आपण लक्षात घेतलं पाहिजे की अरे भगवंता धम्म सुआख्यात आहे, चांगल्या प्रकारे शिकवलेला आहे, ते पडताळून पाहता आलं पाहिजे. दुसरी गोष्ट सांदिठ्ठिक. सांदिठ्ठिक म्हणजे याच देहामधला धर्म आहे, परलोकातला नाही, पारलौकिक नाही, कुठला ईश्वराशी संबंधित, कुठल्या तरी पराप्राकृतिक शक्तीशी संबंधित हा धम्म नाही. हा धम्म सांदृष्टिक आहे, याच देहामध्ये पाहता येणारा आहे. या देहात जे आहे तेच भगवान बुद्धांनी शिकवलेलं आहे. म्हणून भगवंताने काय म्हणजे स्कंद, आयतन, धातू हे भगवान बुद्धाने शिकवलं की नाही. आयतन म्हणजे इंद्रिय, डोळ्यांबद्दल भगवान बुद्धाने शिकवलं, कानाबद्दल शिकवलं, नाकाबद्दल शिकवलं. जे आपल्याला अनुभवायला येणारं आहे, जे आपलं आहे ते भगवंताने शिकवलं. म्हणून त्याला म्हणजे सांदृष्टिक. हा धम्म कसा आहे? सांदृष्टिक आहे, याच देहाशी संबंधित, याच शरीराशी संबंधित हा धम्म आहे. ही दुसरी गोष्ट लक्षात ठेवायची आपण. तिसरी गोष्ट कोणती लक्षात ठेवायची? अकालिको. कोणती गोष्ट? अकालिक. अकालिक म्हणजे तात्काळ फळ देणारा हा धम्म आहे, कालांतराने नाही. म्हणजे हा धम्म कधीच असा शिकवत नाही, आणि जर कोणी शिकवत असेल तर ते बिलकुल चूक आहे. धम्म असा कधीच शिकवत नाही का तुम्ही आता कर्म करा आणि तुम्हाला फळ मिळाल्याच्या नंतर भेटेल. हे कधीही धम्म भगवान बुद्धाचा शिकवत नाही असा.
भगवान बुद्धाचा धम्म हे शिकवतो की तुम्ही आता कर्म करा, तुम्हाला फळ आताच भेटलं पाहिजे. म्हणजे तुम्ही एखाद्या बीजाची पेरणी आता कराल आणि मेल्यानंतर त्याचे फळं खाल का? तो नियम आहे का निसर्गाचा, प्रकृतीचा तो नियम आहे का? आपण सर्व लोक शेतकरी आहोत, शेतीवाडी पाहतो, तर शेतीवाडीचा नियम कोणता आहे? तर तुम्ही जसं बीज पेरता, बीज पेरल्यानंतर प्रत्येक गोष्टीचा आपला एक कालावधी असतो. जसं धान आहे, धानाची शेती 3 महिन्यापर्यंत लोक करतात. कापूस त्याचा आपला कालावधी आहे, सोयाबीनचा आपला कालावधी आहे, तुरीच्या डाळीचा आपला कालावधी आहे, बरोबर आहे का नाही? आंब्याची झाडं असतात, त्याची फळं लागण्याची जी पद्धती आहे त्याचा आपला एक कालावधी आहे. म्हणजे प्रत्येक गोष्टीचा आपला एक कालावधी आहे की नाही? बरं, आपला स्वतःचा आपला एक कालावधी आहे. आपण गर्भामध्ये बरोबर 9 महिने 9 दिवसामध्येच आपली वाढ होते. त्या वाढीमध्ये सुद्धा आपले अवयव विशिष्ट कालावधीमध्येच बनतात. त्याला ट्रेमीटर म्हणतात. मग 3 महिन्याचा कालावधी असा डॉक्टर लोकांनी निश्चित केलेला आहे. का 3 महिन्यामध्ये काय अवयव बनतात, त्याच्या 3 महिन्यात काय बनतात, त्याच्या 3 महिन्यामध्ये काय बनतात, त्याची सोनोग्राफी आपल्याला काढायला लावतात का त्याचा डेव्हलपमेंट बरोबर चाललं की नाही चाललं बाबा, बरोबर आहे की नाही? आपला भूक लागण्याचा कालावधी आहे, आपला तहान लागण्याचा कालावधी आहे ना, आपल्याला झोपण्याचा कालावधी आहे, आपल्या आयुष्याचा आपला एक कालावधी आहे. का कुठलाही व्यक्ती जन्माला येईल तर तो ॲटलिस्ट 100 वर्षाचा आयुमान तेव्हा जुन्या काळात होता. आता कमी जरी झालं तरी पण एक आयुमान आपण निश्चित करतो का चला बाबा माणूस जन्माला आला का 60-70 वर्ष 80 वर्ष तरी जगतोच बाबा. म्हणजे एक कालावधी ठरतो की नाही? का आला जन्माला म्हणजे 1000 वर्ष जगला असं कोणी म्हणाल तर मान्य केलं जाईल का? एखादा धानाचं बीज पेरलं, तो म्हणला का पुढच्या वर्षी धान कापणीला बायांना बोलवल तर जमल का? शक्य आहे का? मग भगवंत म्हणजे अकालिक धम्म अकालिक आहे, तो तात्काळ फळ देणार आहे, त्याचा आपला एक कालावधी आहे. आणि तो कालावधी महत्वाचा आहे, निश्चित कालावधी आहे. आणि त्या निश्चित कालावधीमध्येच त्याचे रिझल्ट येतात आणि आले पाहिजे. आणि जर तसं येत नसेल तर तो धम्मच नाही आहे. तुम्ही कुठल्याही अन्य धर्मांमध्ये जा, ते तुम्हाला शिकवतात का तुम्ही बाबा देवी देवतांची पूजापाठ करा. एखाद्याने जर प्रश्न विचारला का ठीक आहे मी पूजापाठ तर केली बाबा, पण माझं हे दुःख आहे, माझी ही अडचण आहे, मग देव माझी अडचण कधी सोडवेल? उत्तर नाही आहे काहीच त्याचं. आणि काहीही उत्तर देऊन देतात. मग तो तुम्ही 3 इडियट पिक्चर पाहिला असेल. तो एक माणूस बिमार असते, एका माणसाची बायको बिमार असते आणि तो त्या साधूला विचारते की म्हणते माझी बायको बिमार आहे रे बाबा. तर तो का म्हणते तू हिमालयात जा म्हणते, तिथे काहीतरी कमंडोलूमध्ये पाणी नाही म्हणते, असं कर म्हणते, तसं कर म्हणते, तेव्हा तुझी बायको बरी होईल म्हणते. म्हणजे काय आहे का तारतम्य? बायको इथे बिमार आहे आणि तो जायला तिथे ते हिमालयात सांगत आहे त्याला, म्हणजे काय त्यात तारतम्य आहे का? म्हणजे कर्म कुठे चाललेलं आहे आणि तो परिणाम कुठे आणण्याचा विचार चाललेला आहे. अकालिक आहे काही गोष्ट. अकालिको म्हणजे कर्म आणि त्याचा परिणाम हा संबंधित असला पाहिजे, लवकर फळ देणारा असला पाहिजे, तात्काळ फळ देणारा असला, ज्याला अकालिक म्हणतात. तर धम्म अकालिक आहे. नंतर धम्म काय आहे? हा सांदृष्टिक आहे, अकालिक आहे, एहिपस्सिको. कसा आहे धम्म? एहिपस्सिक. एहिपस्सिक म्हणजे या आणि बघा असा म्हणण्यासारखा आहे. या आणि बघा. जसं भगवान तथागतांनी ज्या बोधीचा अनुभव केला, भगवंताने अनेक भिक्षूंना, उपासक उपासिकांना, भिक्षुणींना सांगितलं का ज्या बोधीचा अनुभव मी केला तुम्हीही त्या बोधीचा अनुभव करू शकता. म्हणजे भगवान बुद्धाने एहिपस्सिको, या आणि पहा, माझ्यावर विश्वास नका ठेवू. भगवान बुद्ध काय म्हणाले का माझ्यावर बिलीव्ह करायची गरज नाही आहे, मी म्हणतो म्हणून तुम्ही मान्य नका करू, तुम्ही येऊन पहा ना, तुम्ही प्रॅक्टिस तर करा. मी म्हणत आहो ना बाबा भेटते निब्बान, तर तुम्ही या पद्धतीने प्रॅक्टिस करून बघा. नाही भेटत तर मला म्हणा. पण भेटलं की नाही करोडो लोकांना निब्बान? मार्गफलस्थ लोक झाले की नाही? ध्यानामध्ये तज्ज्ञ बनले, सील समाधी प्रज्ञेमध्ये तज्ज्ञ बनले. जशी जशी प्रॅक्टिस केली ते बनले, नाही केली नाही बनले. भगवंताला हाही प्रश्न लोकांनी विचारला का भगवान तुम्ही एवढे मोठे शास्त्र, एवढे मोठे गुरु आहात, पण सर्वच लोक अरहत बनले का? भगवान म्हणले काही लोक बनले, काही लोक नाही बनले. मग तुम्ही एवढे महान असून मग काय फायदा? तर मग भगवान बुद्ध म्हणले बाबा रे राजगृहाला जाण्याचा मार्ग माहीत आहे का? तर ते म्हणले हो माहीत आहे. मग सगळेच जण तुम्ही सांगितल्याप्रमाणे राजगृहाला जाऊन पोहोचले काय? नाही पोहोचले. काही पोहोचले, काही नाही पोहोचले. पण तुम्ही तर मार्ग बरोबर सांगला होता. तर तो म्हणला का काही लोकांनी लक्षात ठेवला असेल, नसेल ठेवला, दुसरीकडेच गेले असतील. भगवान बुद्ध म्हणले तसंच आहे माझं.
मी मार्गदाता आहो, मार्गदर्शन बरोबर केलेलं आहे मी, का कोणतं काय आहे बाबा. आता काही लोकांनी माझ्यावर श्रद्धा ठेवली, विश्वास ठेवला, बरोबर प्रॅक्टिस केली, अर्हत बनले. काही लोक नाही प्रॅक्टिस केले बरोबर तर नाही बनले. याचा माझा काय दोष आहे, मी तर मार्गदर्शन करणारा व्यक्ती आहे. पण भगवान बुद्धांनी ते सांगितलं का मी मार्गदाता आहे, हेही पश्चिम या आणि पहा. नाही का, मी म्हणतो म्हणून बिलीव्ह नका ठेवू, प्रॅक्टिस करून बघा. प्रॅक्टिस करून बघून मग तुम्ही ते मान्य करा. किती मोठं जबरदस्त स्टेटमेंट भगवंतांनी त्यांच्या धम्मात दिलं. असं बाकीच्याने दिलं का? आपण अन्य धर्मांचा जेव्हा बाबासाहेबांनी अभ्यास केला तर बाबासाहेबांनी काय म्हटलं, बाबासाहेब म्हणतात की जीसस ख्राइस्ट म्हणतात की मी देवाचा पुत्र आहे, मला तुम्ही शरण द्या, तेव्हाच तुमचं भलं होईल. मोहम्मद पैगंबर म्हणतात की मी तर देवाचा प्रेषित आहे, मॅसेंजर आहे, तुम्ही माझा ऐकाल तरच तुमची मुक्तता होईल. आणि हिंदू धर्मामध्ये जर श्रीकृष्णाने स्वतःला देवच घोषित करून टाकलं, ईश्वरच घोषित केलेलं आहे का जे काही लोक मरतील बाबा ते सगळे माझ्यामध्येच येतील, जन्माला येतील तर मीच त्यांना जन्माला आणेन, तर त्याच्यामुळे सगळे तुम्ही मलाच शरण या, तुमचं कल्याण होईल. पण भगवान बुद्ध निराळे आहेत, भगवान बुद्ध वेगळे आहेत. कारण भगवान बुद्धाने विचार स्वातंत्र्याला महत्त्व दिलं. ते म्हटले की नाही, तुम्ही या आणि पहा, निरीक्षण करा, परीक्षण करा, नाही का, तपासून पहा. आणि तपासून पाहिल्याच्या नंतर जेव्हा तुम्हाला वाटेल का ही गोष्ट बरोबर अशीच आहे बाबा जशी भगवान बुद्धाने सांगितली होती, तर तुम्ही ते मान्य करा. तुम्हाला तपासण्यासाठी एक वेळ, एक अवधी भगवान बुद्धांनी दिला, नाही का. याचा अर्थ बुद्धी भ्रष्ट करा असा त्याचा अर्थ होत नाही. तुम्हाला तो वेळ दिला, समय दिला. जसं आता आपण धम्मानुसुतीचं ध्यान शिकवत आहोत, तर आपण एक वेळ देत आहोत ना, समय देत आहोत ना, 2-4 तासाचा समय देत आहोत ना आपण, नाही का. का एक त्याची ट्रेनिंग देत आहोत आपण, एक पद्धत प्रशिक्षण देत आहोत. कारण हा वेळ द्यायलाच पाहिजे ना त्या गोष्टीसाठी. आपण वेळच जर एखाद्या गोष्टीला दिला नाही, समय खरं खोटं समजायचं कसं, आपण खरं खोटं लक्षात कसं आणायचं, आपण कोणतीही गोष्ट खरी आहे का खोटी आहे याच्यासाठी परीक्षण करायला वेळ दिला पाहिजे की नाही. सायंटिस्ट लोक सुद्धा प्रयोग करत असताना विशिष्ट वेळ लावतात ना त्या गोष्टीला, निरीक्षण पर्यंत. जसं आता आपल्याला रक्त काढलं समजा आपलं, आणि आपण म्हटलं का आता माझं रक्त काढलं रे बाबा, इंजेक्शनमध्ये घेतलं, लगेच माझा रिपोर्ट सांगा, तर कोणीतरी सांगाल का? ते काय म्हणतील, अरे बाबा 1-2 तास तर लागू द्या, लॅबोरेटरीमध्ये पाठवू द्या, छानबीन करू द्या, तपासू द्या, तपासल्यानंतर आम्ही सांगू रिपोर्ट काय आहे काय नाही. वेळ प्रत्येक गोष्टीला लागतो की नाही, थोडासा वेळ तर लागतो ना. मग आपल्या स्वतःला एखाद्या सत्यापर्यंत पोहोचण्यासाठी जो काही कालावधी लागतो तो लागतो. पण तो कालावधीही काही लोकांनी आपल्याला दिलेला नाही, पण भगवान बुद्धांनी दिलेला आहे. तर म्हणून याला एहिपस्सिको म्हणतात. ओपनयिको म्हणजे काय, हा उत्तरोत्तर प्रगतीकडे घेऊन जाणारा धम्म आहे. अधोगतीकडे नेत नाही, प्रगतीकडे. अधोगतीकडून ते एक सूत्र आहे भगवंताचं अंधकाराच्या संबंधामध्ये, म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे, प्रकाशाकडून प्रखर प्रकाशाकडे नेणारा हा धम्म आहे. प्रगतीकडे घेऊन जातो. प्रथम तुम्हाला साधारणच गोष्टी शिकवेल, नंतर मग हळूहळू क्रमाक्रमाने विकास. जसं आता आपण पहिलं दानच द्यायचं शिकवतो कोणाला, चला बाबा पहिलं दान तर द्यायचं शिका. मग जो दान देणाऱ्या माणसाचा स्वभावाचा झाला आता तो देऊ शकते, मग आपण त्याला बोलतात पुढची पाहिजे शिलाचं पालन करायचं शिक. तुला तर देता तर येते आता, पण स्वतःच्या शरीरावर संयम ठेवायचं शिक. मग आपण त्याला शिलाचं पालन शिकवतो. मग शिलाचं पालन शिकवल्याच्या नंतर मग आपण त्याला जो काही ध्यानाचा मार्ग आहे मेडिटेशनचा तो शिकवतो का बाबा आता मेडिटेशन करायचं शिक. मग मेडिटेशन करत झाल्यानंतर मग हे प्रथम ध्यान, दुसरं ध्यान, तिसरं ध्यान, मग ते शिकवणं, त्याचा मग मार्ग आणि फल आहे ते शिकवणं. म्हणजे क्रमाक्रमाने भगवान बुद्धांनी त्या माणसाचा विकास केला, माणसाच्या मनाचा विकास केला आहे. म्हणून त्याला म्हटलं ओपनयिको, म्हणजे प्रगतीकडे घेऊन जात आहे हा धम्म. आणि पच्चतंग वेदितब्बो बिंजुनी, म्हणजे याचा अर्थ काय होतो का सुज्ञ आणि शहाण्या लोकांना हे समजणारा धम्म आहे. हा अडाणी आणि अशिक्षित लोकांना नाही समजत. म्हणजे अडाणी आणि अशिक्षित म्हणजे वाचता लिहिता येणाऱ्याच्या बाबतीतला विषय नाही हा, की जे निवरण धर्मामध्ये गुंतून पडलेले लोक आहेत, नाही का. त्याच्यातच कामभोगाला, झगडे भांडणं करणाऱ्याला, व्यभिचार अशा नकाच्या गोष्टीमध्ये गुंतून पडलेले जातात, तर त्यांच्यासाठी हा धम्म समजणं मोठं कठीण आहे. ते तर याच्याकडून पहिलेच पड काढून टाकतात, जाऊ द्या म्हणतात, आम्हाला काय करायचं नंतर भगवान बुद्धाचं. कारण हा धम्म शुद्धीकडे घेऊन जातो ना. आणि अशुद्ध लोक काय करतील, शुद्धीकडे येतील का सहजासहजी, त्यांना ते पसंत नाही पडत. आणि म्हणून ते काय म्हटलेलं आहे का सुज्ञ आणि शहाण्या माणसानं जेव्हा निरीक्षण करल, परीक्षण करल, जाणल, तर तो बुद्धाला शरण येईल, असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून जगामध्ये जेवढेही सुशिक्षित लोक होते ते लोक बुद्धाला शरण आले, सामान्य लोक नाही आले. आईन्स्टाईन बुद्धाला शरण आले. ते म्हणले की कॉस्मिक रिलिजन जो आहे तो बुद्ध धर्म असला पाहिजे, आईन्स्टाईन म्हटले असेल. एच जी वेल्स सारखे सायंटिस्ट माणूस
विल्यम जेम्स सारखे सायकॉलॉजिस्ट माणूस, कार्ल जूंग सारखे सायकॉलॉजिस्ट माणसं, बाबासाहेब आंबेडकरांसारखे पॉलिटिकल सोशल इकॉनॉमिक थिंकर लोक, तर असे जे महान लोक होते जगभरातले, तर ते सगळे बुद्धाला मानणारे बनले, बुद्धाच्या वाटेवर आले. कारण ते लोक बोध दिमाग होता त्यांच्याकडे, नाही का? कारण ते त्यांनी काही छटछूट दिमाग होता का त्यांच्याकडे, का चला बाबा आपलं घर चालवायचं आहे, 2 पैसे कमवायचे आहे आणि आपलं सुखाने राहायचं आहे. एवढा छोटा दिमाग होता का त्यांचा एवढसा दिमाग नव्हता ना, त्यांचा मोठा दिमाग होता. ते पूर्ण जगाचा विचार करणारे लोक होते, जगाच्या पलीकडचाही विचार करणारे लोक होते. काही लोक तर जगाच्या पलीकडचाही विचार करत होते, का या पृथ्वीच्या बाहेर काय असेल बाबा, ग्रह बोल तिथे लोक जीवसृष्टी असेल का, मग त्यांच्या त्या जीवसृष्टीमध्ये झगडे भांडण नाही झाले पाहिजे, आपल्या पृथ्वीवरचे त्या पृथ्वीवरचे लोकांनी मैत्रीनं राहिलं पाहिजे, इथपर्यंत लोक विचार करणारे होते. एच जी वेल्स सारखे, त्याने वर्ल्ड वॉर नावाचं पुस्तक लिहिलं होतं छोटं एच जी वेल्सने. त्याने 2 वेगवेगळ्या पृथ्व्यांमधल्या लोकांमध्ये कसं झगडा होण्याची शक्यता आहे याच्या संबंधात त्याने त्यावेळेस नॉवेल लिहून ठेवलं होतं. काही इनव्हिजिबल मॅन नावाचं त्याचं नॉवेल होतं एच जी वेल्सचं. म्हणजे एवढे मोठे विचारवंत लोक, जे त्यांची कल्पनाशक्ती अफाट आहे, तर ते लोक जेव्हा भगवान बुद्धाला शरण जातात, तर ते सुज्ञ लोक होत ना, ते त्यांच्या रोजच्या जीवनामध्ये गुरफटलेले लोक नाहीत ना. चला बाबा खा प्या आणि आराम करा, परत दुसऱ्या दिवशी उठा, खा प्या आराम करा, या छोट्याशा गोष्टीमध्ये गुरफटलेले लोक नव्हते. ते त्यांची बुद्धी विकसित बुद्धी होती. तर विकसित बुद्धी असणारे माणसं बुद्धाला शरण जातात. कारण ते जेव्हा वाचतात तेव्हा त्यांना लक्षात येते, अरे भगवान बुद्धांनी तो चांगले उपदेश केलेले जे सर्वांच्या भल्याचे आहेत. तर अशा पद्धतीने धम्मानुसती करत असताना हे धम्माचे 6 प्रकारचे अंग आहेत, गुण आहेत. तर कुठल्याही विषयाला जेव्हा आपण अभ्यासतो, जसं आता तुम्ही पुस्तक वाचाल, उदाहरण एखादे आपण पुस्तक वाचतो, तर पुस्तक वाचत असताना आपण हे क्रायटेरिया ठेवायचा आपल्यासमोर, का मी हे वाचलेलं ज्ञान, अभ्यासलेलं ज्ञान म्हणजे धम्मच आहे तो शेवटी, कुशल अकुशल काहीतरी असेल तो धम्म, तर त्या धम्माला हे 6 क्रायटेरिया पाहायचं का हा सुवाख्यात आहे का, चांगल्या प्रकारे शिकवलेला आहे का, हा सांदृष्टिक याच देहाशी संबंधित आहे का, हा तात्काळ फळ देणारा आहे का, हा प्रगतीकडे घेऊन जाणार आहे का, हा या आणि पहा म्हणण्यायोग्य आहे का, आणि सुज्ञ लोकांनी पडताळून पाहिल्यानंतर हा याच्यावर खरा उतरणारा आहे का. तर असं बरोबर आपण पडताळून जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपण ठरवू शकतो की एखादा विचार किंवा एखादा विषय हा कल्याणकारी आहे की नाही. वरवर पाहता अनेक गोष्टी आपल्याला बरोबर वाटतात, पण वरवर पाहता गोष्टी बरोबर वाटल्या म्हणजे त्या बरोबरच राहतात असा त्याचा अर्थ होत नाही. त्याला पडताळून पाहावं लागते आणि पडताळून पाहण्याची पद्धती आहे. तर म्हणून धम्मानुपස්සना जेव्हा आपण करतो किंवा धम्मानुसती जेव्हा आपण करतो, तर धम्माचं अनुस्मरण या पद्धतीने आपण करायचं. लक्षात ठेवायचं आपल्याला, ही गाथा पाठ करायची आपण. स्वाख्यातो भगवता धम्मो संदिग्धिको अकालिको एहि पस्सिको ओपनयिको पच्यतं वेदितपो विनियुक्ती. ही गाथा कुठलाही कुशल धर्म अकुशल धर्म, आपण जेव्हा डोळे बंद करून बसतो, डोळे बंद करून बसल्यानंतर आपल्या मनामध्ये कोणता विचार येतो, जुन्या पुराण्या आठवणी येतात, भविष्यातल्या काही गोष्टी येतात, अनेक गोष्टी येतात. आपलं मन आहे तर मनामध्ये विषय तर राहणारच आहे. आपण असं नाही म्हणू शकत का मनामध्ये विषयच काही येणार नाही, असं कसं नाही ना. आपण जिवंत आहोत ना, जिवंत आहोत तर जिवंत असण्याच्या ब्रेनची ती हे आहे ना, म्हणजे ॲक्टिव्हिटी आहे ना, काम करण्याची पद्धत आहे. जर तसं ते कामच नाही करत तर आपण मतिमंद होऊन जाणार मग. मतिमंद पण बिमारी आहे ना एक प्रकारची. आपण मतिमंद नाही राहू शकत ना. आपला दिमाग हा सतेज राहिला पाहिजे. हा सतेज तेव्हाच राहील जेव्हा त्याच्यामध्ये चिंतनशीलता राहील, विचार करता येईल आपल्याला, तर आपलं दिमाग बरोबर जाग्यावर राहील. आपल्याला विचारच नाही करता आला, गोष्टी सुचल्याच नाही, तर आपण मतिमंदच्या कॅटेगरीमध्ये गेलो, तर मानसिकदृष्ट्या आपण विकलांग झालो. काही कामाचं राहतं ते एकदमच मन भटकत असेल तरी मानसिकदृष्ट्या विकलांग झालो. तर चिंतनशीलता बरोबर पाहिजे. मग चिंतनशीलता बरोबर जर ठेवायची असेल तर आपल्या मनामध्ये कुठलाही थॉट, कुठलाही विचार, कुठलीही गोष्ट आली, भावना निर्माण झाली, काहीही निर्माण झाला, बरोबर या 6 क्रायटेरियाने पडताळून पाहायचं की माझ्या मनामध्ये आलेला हा विचार सुवाख्यात आहे का, सांदृष्टिक आहे का, तो अकालिक आहे का, या आणि पहा म्हणण्यायोग्य आहे का, तो प्रगतीकडे मला घेऊन जाईल का. हा विचार खरंच आला बरोबर आहे, पण प्रगतीकडे घेऊन जाईल का अधोगतीकडे घेऊन जाईल. आणि ह्या सुज्ञ लोक याची प्रशंसा करतील का, शहाणे लोक याची प्रशंसा करतील का. शहाण्या लोकांना जर मी बोललो का माझ्या मनात असा असा विचार आला, तर ते त्याबद्दल म्हणतील का वा वा छान आहे असं म्हणतील का, ती निंदा करतील माझी. हे असं पडताळून पाहिलं पाहिजे आपण. आणि असं पडताळून पाहता पाहता जेव्हा तुम्ही धम्मानुपස්සना करता, तुमच्या स्वतःच्या
विषयांची, तुमच्या स्वतःच्या विचारांची, तुमच्या स्वतःचा जो अभ्यास करता, अध्ययन करता, लोकांची भाषणं ऐकता, काय काय करता, त्याची जेव्हा तुम्ही अशी छानबीन करता त्याला धम्मानुपස්සना म्हणजे धम्मानुसती म्हणतात. आहे की नाही? धम्मानुसती हा मोठा विषय आहे. माणसाच्या मनाला क्लीन करणारा, स्वच्छ करणारा विषय आहे. माणसाच्या विचाराला क्लीन करणारा, स्वच्छ करणारा विषय आहे. मग हा विषय आपल्याला या पद्धतीने काय करायचा असतो? शिकायचा असतो आणि समजून घ्यायचा असतो. तर हे मेथड लक्षात ठेवायची आता सांगितलेली, नाही का? ही मेथड लक्षात ठेवायची, हे शब्द लक्षात ठेवायचे, ते पाठ करायचे. कारण हे शेवटी तुम्हाला कशाबद्दल करायचे आहे? हे जे शब्द वापरले गेले आहेत या ठिकाणी, हे शब्द ॲक्च्युअली या शब्दांमध्ये काहीच नाही आहे. हे शब्द काय आहे? मोजपट्टी आहे. लिटरचा आपण माप बनवलेला आहे, किलोचं आपण माप बनवलेलं आहे. ते किलो काय आहे? काहीच नाही आहे. ते लिटर काय आहे? काहीच नाही आहे. त्याला काही महत्त्व नाही आहे. ते ॲक्च्युली पाणी मोजण्यासाठी कामाचं आहे. ॲक्च्युली ते वजन मोजण्यासाठी कामाचं आहे. ॲक्च्युली ते अंतर मोजण्यासाठी एखादी फुटपट्टी कामाची आहे. पण तो क्रायटेरिया महत्त्वाचा आहे ना. जर आपल्याकडे किलोच नसतं तर आपण वजन कसे, म्हणजे एखाद्या वस्तूचं वजन कसं केलं असतं? आपल्याकडे लिटरच नसतं तर एखादे पाणी, दूध, तेल वगैरे कसं आपण मोजलं असतं? कसा व्यवहार झाला असता आपला? अंतरच जर आपल्याला मोजण्याचं काही नसतं साधन, तर आपल्याला कसं समजलं असतं का आपण नेमकं कसं काय करावं बा? आज आपण रस्त्यावरून चालतो, प्रत्येक ठिकाणी लिहून राहते 500 मीटरवर टोल नाका आहे, आता 10 किलोमीटर नागपूर आहे. ते महत्त्व असते ना त्या गोष्टीला, प्रत्येक गोष्टीला. त्या दगडाला काहीच महत्त्व नाही असं आपल्याला वाटते, पण ॲक्च्युअलमध्ये त्या गोष्टीला महत्त्व आहे. व्यवहार आहे तो. मग तसारखं हा क्रायटेरिया आहे. धम्माचे गुण हा क्रायटेरिया आहे. धम्माचे गुण याचा अर्थ जे विषय आहेत, जे विचार आहेत, त्याचे ते गुण आहेत. आणि हे गुण जर त्या विचारामध्ये असतील तर तो विचार चांगला, आणि हे गुण जर त्या विचारामध्ये नसतील तर तो विचार फेकून द्यायचा आहे. तो म्हणून बाबासाहेब म्हणले की आज जग हे सुधारलेलं आहे. जगातील लोक सुज्ञ बनले, शहाणे बनले, धर्माप्रती चिंतन करत आहेत म्हणले बाबासाहेब. आणि त्याच्यामुळे तो हिंदू धर्म असू द्या, ख्रिश्चन असू द्या, मुस्लिम असू द्या, की बौद्ध धर्म असू द्या, की अन्य कोणताही धर्म असू द्या, लोक चिंतनशील बनत चाललेले आहेत. आणि ते पाहत आहेत की बाबा या धर्माने, परंपरेने आम्हाला जे शिकवलेलं आहे ते आमचं खरंच कल्याणाचं आहे का? आज लोक प्रश्न विचारतायत ना स्वतःला. अगोदरचा एक जमाना होता, लोक प्रश्न नव्हते विचारू शकत स्वतःला. स्त्रिया प्रश्न विचारू शकत नव्हत्या, शूद्र लोक प्रश्न विचारू शकत नव्हते, गुलाम लोक प्रश्न विचारू शकत नव्हते. त्यांनी अनेक प्रकारचे अत्याचार लोकांनी सहन केले. कित्येक महिला सती गेल्या आपल्या देशामध्ये, पण कुठल्याही सती जाणाऱ्या महिलेने प्रश्न नाही विचारला का मी सती जात आहोत तर काहीतरी वाईट करत आहोत. अरे इंग्रज लोक ज्यावेळेस होते ना आपल्या भारतामध्ये, जेव्हा त्यांना माहीत व्हायचं कार्य एखादी माणूस मरण पावला तर हे 10-5 लोक सैनिक धरून जायचे तिथे त्या चितेजवळ, का त्या बाईला सती जाण्यापासून वाचवण्यासाठी. परंतु करामत इतकी भयंकर होती त्यावेळेस की ते नातेवाईक लोक त्या पोलिसांना दंडेवरून हकलून द्यायचे. आणि जी महिला सती जाणारी होती, जडून मरणारी होती, ती महिला सुद्धा म्हणायची की बाबा रे माझा नवरा मेला तर मला नवऱ्यासोबत मराच लागते, तर त्याच्यामुळे हे धर्माचं कार्य आहे आणि हे फार मोठं आहे, माझा नवरा स्वर्गात गेला पाहिजे आणि मी त्याच्यासोबत परत जन्माला आलो पाहिजे, या मानसिकतेने त्या महिला स्वतःच्या स्वतः बेट्या मारायच्या. म्हणजे विचार करा तुम्ही, प्रश्न करू शकत होते का? प्रश्न करू शकत होते तेव्हा? पण एम.एन. रॉय नावाच्या माणसाची स्वतःची सख्खी वहिनी ती तरुण होती, म्हणजे साधारण तरुण होती, एकदम वयस्कर आणि म्हातारी नव्हती. आणि तिच्या बाबतीत जेव्हा याचा भाऊ मरण पावला आणि तिच्या बाबतीत जेव्हा हा प्रकार घडला आणि तिने खूप प्रयत्न केला पळून जाण्यासाठी, म्हणजे तिथून, कारण ती तरुणच होती, तिला ते नव्हतं. आणि कोणालाही आग लागल्यानंतर शरीराला पीडा झाल्यावर कोणालाही वाटतं ना, तर ते लोक मोठी यंत्र बिलकुल चारी बाजूला मोठमोठे काठ्या धरून लोक राहायचे असे, आणि असे बरोबर ढोसायचे त्या बाईला का ती बाहेर नाही आली पाहिजे म्हणून. आणि ते सरणाला असं पूर्ण दोऱ्याने असं बांधायचे, करकचून बांधायचे असे का ती बाई तिथून निघून नाही गेली पाहिजे. म्हणजे प्रचंड अन्याय होता, हा एक प्रकारचा अत्याचार होता. तुम्ही कल्पना करा, म्हणजे एक प्रकारे त्यांना जाणून बुजून ठार मारण्याचा प्रकार होता त्या बायांना. तर त्याच्यामध्ये ही बाई बिचारी निघली, बाहेर निघण्याचा प्रयत्न केला पण नाही निघू दिलं नातेवाईकांनी, रिश्तेदारांनी आणि आपल्या त्या ब्राह्मण पुजाऱ्यांनी. ते मोठे ब्राह्मण पुजारी, मोठे हुशार, 200 रुपये घ्यायचे त्या काळामध्ये. विचार करा किती मोठा अमाऊंट आहे.
आणि सोनं चांदी घालून या म्हणायचे बायांना, दुसऱ्या दिवशी जमा करायचे सगळं, राखल बिकल हे करून सगळं घेऊन जायचे. म्हणजे त्या सोन्यासाठी, त्या 200 रुपये दक्षिणेसाठी त्याने बायांना, कित्येक बायांना ठार मारून टाकलं या लोकांनी. परंपरा लोकांच्या, कोणी प्रश्न विचारत नव्हता का ही परंपरा चूक आहे का बरोबर आहे. पण त्यावेळेस एका माणसाने प्रयत्न केला का नाही ही चूक आहे, जनजागृती निर्माण केली. इंग्रज लोकांचे तर आधी कायदे होते त्या पद्धतीचे, जाऊन त्यांना भेटले, इंग्रजांनी कायदा बनवला, सती प्रतिबंधक कायदा, बरोबर आहे का हा 18व्या शतकाच्या नंतर. आणि तो कायदा आज असल्यामुळे आज आमच्या देशामध्ये बाया सती जात नाहीत. मग ते बिलकुल कन्याकुमारीपासून तर जम्मू काश्मीरपर्यंत एक अर्धे कोणते प्रकार घडत असतील तर घडत असतील, पण अदरवाईज अशा प्रकारची जबरदस्ती दिसते का हा. म्हणजे किती मोठं परिवर्तन का, फार जुनं परिवर्तन आहे का, आता हे 100-150 वर्षाच्या आधीच आहे. इंग्रज सरकार जेव्हा होते ते इंग्रज सरकारच्या मदतीने ही घटना घडलेली आहे. म्हणजे लोक शिक्षणामुळे प्रश्न विचारू लागले की नाही स्वतःला, की बाबा हा धर्माची जी रीतिरिवाज आहे ते बरोबर आहे का चूक आहे. नाही तर अगोदर लोक तर म्हणत होते बाबा परमेश्वराचा आहे, बाबा ईश्वराचा आहे, बाबा धर्माचा आहे, याच्यामध्ये काही बोलू नका असं म्हणत होते. पण बाबासाहेब काय म्हणतात, लोक प्रश्न विचारायला लागलेले आहेत की आमच्या कल्याणाचा आहे की नाही आहे, आम्ही चिंतन करू या विषयावर. म्हणून बाबासाहेबांनी त्या काळामध्ये मनुस्मृती ग्रंथ जाळला 1927ला. 100 वर्ष लोटले जवळपास त्याला. कारण कल्याणकारी ग्रंथच नाही ना तो, माणसाचं भलंच नाही करत ना तो. स्त्रियांना, शूद्रांना, अस्पृश्यांना नेस्त नाबूद करून टाकलं त्या ग्रंथाने. शिक्षणापासून वंचित, पैशापासून वंचित, जागांपासून वंचित, आणि केवळ ब्राह्मण धर्माच्या ब्राह्मणांचा किंवा विशिष्ट जनसमूहाला उच्च पदस्थ करून ठेवलेला आहे पैशाच्या बाबतीमध्ये, उपभोगांच्या बाबतीमध्ये. अरे केवळ ब्राह्मण पुजाऱ्यांच्या शारीरिक सुखासाठी मंदिरांमध्ये 10-10, 20-20 हजार देवदाश्या होत्या त्या काळामध्ये मंदिरांमध्ये. आता हे सिंगाराय नावाचा एक मूवी आलेला आहे साऊथचा, तुम्ही तो बघा, अतिशय महत्त्वाचा मूवी आहे. त्याच्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांचं नाव सांगितलेलं आहे नाही का. आता जय भीम नावाचा मूवी आला, तिथे बाबासाहेब आंबेडकरांचं नाव सांगितलेलं आहे. आत्ता अलीकडे एक रवी तेजाचा एक मूवी आलेला आहे, जे चोर लोकांच्या बाबतीमध्येच आहे, सीतारामपुरम काहीतरी गावामधली, त्याच्यामध्ये बाबासाहेबांचं नाव घेतलं की शिक्षण घ्याल तरच आपली परिस्थिती दुरुस्त होईल, असं त्या मूवीमध्ये सांगितलं. का बाबासाहेब आंबेडकर शिकले आणि त्यांचा समाज दुरुस्त झाला. आज आपण चोर म्हणून ओळखले जातो, आपण शिकू तर हे चोरी करण्याची परंपरा नष्ट होऊन जाईल. म्हणजे लोकांनी बाबासाहेब आंबेडकरांना किती ऍक्सेप्ट केलं, स्वीकारलं एक सामाजिक परिवर्तनासाठी. प्रश्न विचारले ना लोकांनी, आम्हीच चोर का, आम्हीच असे का, आमच्यावरच हा अत्याचार का. प्रश्न भगवान बुद्धाने हेच तर धम्मानुसतीमध्ये सांगितलेलं आहे का तुम्ही प्रश्न विचारा ना स्वतःला, का हे सांदृष्टिक आहे की नाही. का मी वाचत आहो एखादे पुस्तक, म्हणजे ते बरोबर आहे, कशावरून ठरवायचं ते बरोबर आहे म्हणून. म्हणजे एखाद्या माणसाच्या भल्याचं असलं का सर्वांच्या भल्याचं राहील का ते. प्रश्न तर विचाराच लागल. धम्मानुसतीचा अर्थ खूप मोठा आहे. हा आपल्या मनाच्या शुद्धीचा अर्थ आहे, समाजातल्या विचारांच्या शुद्धीचा अर्थ आहे. आपण मन आणि शरीराने शुद्ध बनलो, समाजाला आपण शिकवू शकतो की बाबा या पद्धतीने तू क्रायटेरिया ठरवणार रे बाबा, ठीक आहे ना, माझं नको ऐकून, मला नको, पण हे 6 काही शब्द आहेत, या शब्दानुसार तू पडताळून तर पाह. जसं तू दुकानात गेल्यावर किलो काट्याने पडताळून पाहते का मला वजन बरोबर दिलं का नाही, नाही का. कपडा घेताना बरोबर मोजून पाहते का मीटर बरोबर दिलं का नाही. मग तसंच तू तुझ्या विचारांना तर मोजून पाह. नको माझं ऐकू, काही गरज नाही माझं ऐकायची, हा क्रायटेरिया आहे, मेथडॉलॉजी आहे. जसं कुठेही आपण गेलो, जसं PhDचं रिसर्च करायचं आहे, त्याची रिसर्च मेथडॉलॉजी असते की नाही, हे त्याचा क्रायटेरिया असतो ना, कसं लेखन करायचं, कसं काय करायचं, तर त्याचा क्रायटेरियानुसार तो मोजून पाहिजे की नाही. प्रत्येक गोष्टीचा काही ना काही क्रायटेरिया असतोच ना. मग त्या क्रायटेरियानुसार मोजायचा आहे. मग हा धम्मानुसती म्हणजे हा धम्म म्हणजे विषय, त्याची क्रायटेरिया ठरवण्याची पद्धत आहे. तर तुमच्या आता लक्षात राहील हे की आपल्याला धम्मानुसती करायची आहे. म्हणजे काय करायचं आहे, आपल्या स्वतःच्या मनामध्ये जो विचार येतो, भावना येतात किंवा काय येतात, तर त्या गोष्टींनाच पडताळून पाहण्याची ही पद्धती आहे. ठीक आहे. या पद्धतीच्या या गोष्टी आहेत, आपल्याला पडताळून पाहता आला पाहिजे. आपण ध्यानाला बसलो असताना एखाद्या विचाराला किंवा आपलं मन एखाद्या विषयामध्ये आपण नेलं, कुठले आता वेगवेगळे विषय असतात, आपले घरगुती असतात, राजकारणाचे असतात, समाजाचे असतात, आपलं मन त्या विषयांकडे जेव्हा आपण नेतो, कारण माझं मन या गोष्टीमध्ये डिस्टर्ब आहे, तुम्ही न्या तुमचं मन त्या विषयामध्ये, पडताळून पहा. तेव्हाच तुमच्या मनाला योग्य वळण लागल, व्यवहाराला योग्य वळण लागल, तुम्ही कोणताही डिसिजन घेण्यापासून स्वतःचा बचाव कराल. पडताळून पाहिल्यावर शक्य आहे. नाही पडताळलं तर तुम्ही चुकीचं डिसिजन घेतलं, तुमच्या जीवनात दुःख येईल, शरीरात दुःख येईल, घरात दुःख येईल, कुटुंबात दुःख येईल.
दुःखापासून वाचण्यासाठी तर भगवान बुद्धाचा धम्म आहे की नाही, म्हणून हे धम्मानुसतीचं ध्यान या पद्धतीचं आहे. तर आता हे लक्षात राहील तुमच्या की 6 शब्द लक्षात ठेवायचे आहे आपल्याला, ती गाथा लक्षात ठेवायची आहे. स्वाख्यातो भगवता धम्मो संदिग्धिको अकालिको एहिपस्सिको औपनयिको पच्यतं वेदितव्यो विनियोहिती. तर या पद्धतीने या 6 गुणांचं आपल्याला निरीक्षण करायचं आहे, परीक्षण करायचं आहे आणि त्या 6 गुणांच्या आधाराने जेवढेही धर्म आहेत, कुशल धर्म, अकुशल धर्म, अभ्यागत धर्म, क्रियाधर्म, पण अभ्यागत आणि क्रियाधर्माचा तेवढा विषय नसतो, कारण ते फक्त ऑब्झर्व किंवा निरीक्षण करून आपण पाहू शकतो का नेमकं हे काय आहे. पण कुशल आणि अकुशल हे ओळखण्याची ही एक क्षमता आहे. तर ठीक आहे, हे मग आता आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि याची मग आपल्याला आता थोड्या वेळानंतर प्रॅक्टिस करायची आहे. तर या ठिकाणी आपण थोड्या वेळासाठी विश्रांती घेऊ आणि नंतर मग आपण याच्या संदर्भात जे मेडिटेशन आहे किंवा ध्यान आहे ते मग आपल्याला करायचं आहे. तुमच्या स्वतःच्या मनामध्ये जे काही विषय आहेत, विचार आहेत किंवा ज्या काही गोष्टी उत्पन्न होतील किंवा उत्पन्न केल्या जातील त्याच्यामध्ये याचं बरोबर निरीक्षण करून स्वतःच्या मनाला आपल्याला शुद्ध करायचं आहे आणि पवित्र करायचं आहे. ठीक आहे, तर या ठिकाणी आपण थांबूया. ठीक आहे, साधू. ठीक आहे.